Hello friends, I Professor Nagesh Dhobde welcome you all in today's video. Today we are going to learn poem number 2.5 Nose versus Eyes. Nose versus Eyes. Nose नाक विरुद्ध डोळे. This poem is a satire. Satire means विडंबन. ही विडंबन पर ही कविता है. And this is very fantastic poem. This poem is written by William Cowper. Let us see about the poet. William Cowper was one of the most popular 18th century English poets and composers of hymns. He was the famous 18th century poet, प्रसिद्ध असे very popular English poets and composers म्हणजे रचना करणारे composer of hymns. Hymns means the song in the praise of gods, ज्याला आपण स्तोत्र म्हणतो आपण, तर स्तोत्र त्यांनी लिहिलेले आहे. His poems deal with the nature and everyday life, but the common subject of his poem is the nature and everyday life. त्यांच्या कवितांचा जो नेहमीचा जो विषय असतो हे डील्स विथ नेचर, निसर्ग आणि दैनंदिन जीवन, एव्हरीडे लाईफ. He is aptly described by S.T. Coleridge, means Samuel T. Coleridge, as the best modern poet of his times. He is entitled by, त्यांना एक शीर्षक दिलं गेलं, the best poet of modern time, best modern poet. Let us see about the poem. Nose versus Eyes is a satire. Satire means विडंबन, उपहास करणारी कविता है. On the judiciary system, this poem is satire on the judiciary system, on the judicial system. न्याय व्यवस्थेवरती ही विडंबन करते, उपहास करते. It also mocks at the stone blind justice in a humorous manner. This poem is depicted in a very humorous manner, and when we think about the justice in the court, it is called as the blind justice. आणि कोर्टमध्ये कधी कधी आपण बघतो की आंधळा न्याय जो आहे, न्याय व्यवस्था जी आहे ती आंधळी आहे असं म्हणतो. कानून अंधा होता है. ब्लाइंड जस्टिस इन अ ह्युमरस मॅनर, अतिशय विनोदी पद्धतीने त्यांचं वर्णन केलेलं आहे. ह्युमरस मॅनर एम्पसाइजिंग अपॉन द लॅक ऑफ एम्पॅथी अँड कॉमन सेन्स. लॅक ऑफ एम्पॅथी, कुठल्याही प्रकारची दया न दाखवतात. लॅक ऑफ कॉमन सेन्स, सर्वसाधारणपणे कुठल्याही प्रकारे जाणीव नसणे. लॅक ऑफ कॉमन सेन्स, कसं निर्णय द्यायचा, काय करायचं हे माहिती नसते. लेट अस सी दिस ब्युटिफुल पोएम. This is the first stanza of the poem. Between nose and eyes a strange contest arose. The spectacle set them unhappily wrong. The pointy dispute was, as all the world knows, to which the said spectacle ought to belong. And this is the contest about, this is the contest for the spectacle. आणि स्पेक्टॅकल विषयी दोघांमध्ये भांडण झालेलं आहे. देयर वॉज अ कॉन्टेस्ट मीन्स द क्लॅश, भांडण, डिसएग्रीमेंट म्हणजे मतभेद झालेले आहे. क्लॅश मतभेद, डिसएग्रीमेंट मतभेद, डिस्प्यूट मतभेद. बिटवीन नोज अँड आईज, आणि नाक आणि डोळे यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज. द स्पेक्टॅकल सेट देम अनहॅपीली रॉंग. आणि हा जो वाद आहे तो अतिशय चुकीचा जो वाद आहे तो आपल्याला इथे दिसून येतो. दिस वॉज द स्पेक्टॅकल्स वेअर द कॉज ऑफ देअर डिस्कंटेंट अँड स्पेक्टॅकल वॉज द कॉज, कारण होतं. स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा, जो चष्मा आहे तो चष्मा याचं कारण होतं. ग्लासेस यूज फॉर द क्लिअर व्हिजन, आपलं बघण्यासाठी जे आपण एक साधन वापरतो त्याला स्पेक्टॅकल्स म्हणतो, चष्मा म्हणतो आपण, ज्या लोकांच्या डोळ्यांनी बरोबर दिसत नाही. द स्पेक्टॅकल्स सेट देम अनहॅपीली रॉंग. द पॉइंट इन डिस्प्यूट वॉज, आणि इथे वादाचा मुद्दा जो आहे, डिस्प्यूट वॉज, ॲज ऑल द वर्ल्ड नोज, ॲज ऑल द वर्ल्ड नोज, आणि सर्व जग जाणतं. द पॉइंट इन डिस्प्यूट वॉज, आणि सगळ्या जगाला माहित होतं की, सगळ्या लोकांना माहित होतं व्हॉट वॉज द पॉइंट ऑफ क्लॅश, व्हॉट वॉज द पॉइंट ऑफ डिसएग्रीमेंट, आणि वादाचा मुद्दा काय होता. टू विच द सेड स्पेक्टॅकल ऑट टू बिलॉंग, आणि ही मालकी जी आहे स्पेक्टॅकलची. हु इज द ओनर ऑफ द स्पेक्टॅकल्स, आणि ही मालकी कोणाची आहे याविषयीचा तो वाद आहे. द आर्ग्युमेंट वॉज द वेल नोन, that is question of whom the spectacle
ट्रूली बिलॉंग, म्हणजे याचा मालक खरा कोण आहे याविषयीचा हा वाद जो आहे तो आपल्याला इथे दिसून येतो. सो टंग वॉज द लॉयर, आणि इथे द ह्युमन ऑर्गन्स, जसं की जे ऑर्गन्स आहे आपण बॉडी ऑर्गन्स, आपले बॉडी ऑर्गन जे आहे दे आर प्लेइंग द रोल, दे आर प्लेइंग देअर रोल, मीन्स टंग वॉज द लॉयर आणि टंग जीभ जी आहे शी वॉज, मीन इट हिअर ही इज यूज फॉर द टंग अँड ही वॉज द लॉयर and argued the cause, and he argued the cause, tongue argued the cause with a great deal of skill. It has a great skill, and he explains very skillfully, and a wig full of learning, and a wig full of learning. Here wig, the word wig means a special covering for the head made of artificial hair worn by the judges. जे आपण पाहतो विग म्हणजे डोक्यावर आर्टिफिशियल जे हेअर असतात, कृत्रिम केस जे लावलेले असतात त्याला विग म्हणतो. आणि त्या काळामधील इंग्लंडमध्ये साधारणतः जे जज असायचे ते अशा प्रकारचे विग वापरायचे, डोक्यावरती केसांची जी टोपी आहे ती लावायचे, दॅट इज कॉल्ड विग. विथ अ ग्रेट डील ऑफ स्किल अँड विग फुल ऑफ लर्निंग. आणि जे जज आहे इथे विग आपण म्हणू शकतो की जजशी रिलेटेड हा शब्द वापरलेला आहे, इट इज रिलेटेड टू जज. Full of learning, and he was full of learning, while the chief baron ear, chief baron means powerful person, the meaning is given here, a powerful person, एक प्रभावी व्यक्तिमत्व, and baron ear sat to balance the laws, and here the ear is playing the role of the judge. ear कान हे जे आहे ती भूमिका कशाची बजावतात तर ते न्यायाधीशाची भूमिका बजावतात. So famed for his talent in nicely discerning means showing good judgment, एक योग्य न्याय देऊ शकतो अशा प्रकारे. ear also very famous for their judgment, so famed for his talent. ear had got fame for his talent as well as the judgment. आणि न्याय आणि बुद्धिमत्ता ह्या दोन्ही गोष्टी कानाजवळ होत्या, मीन्स त्या जज जवळ होत्या. इट मीन्स दॅट इयर वॉज प्लेइंग द रोल ऑफ द जज, आणि ही कानाची भूमिका जी आहे ती जजची आहे. सी द थर्ड स्टांजा. इन बिहाफ ऑफ द नोज इट विल क्विकली अपीयर, and your lordship, he said, will undoubtedly find that the nose has had spectacle always in wear, which amounts to possession time out of mind. Now the tongue spoke in favor of the nose. नाकाच्या बाजूनी आपली बाजू जीभ एक वकील म्हणून मांडते आहे. and in behalf of the nose, on behalf of the nose it will quickly appear, and your lordship means ear, he said, means the tongue said, will undoubtedly find, undoubtedly निशंकपणे, without any suspicion, without any doubt, that the nose has had spectacles always in wear. In this case we can say that the tongue begins his argument in favor of the nose by stating that the matter is simple. आणि ही गोष्ट अतिशय साधी आहे की नाकाच्या मालकीचा हा चष्मा आहे, which amounts to possession time out of mind. time out of mind ज्याला आपण खूप अनंत काळ समजू शकतो, time out of mind, time immemorial. And it is the nose that always wear the spectacle. Legally the spectacles belong to him, so the spectacles belong to him. possession म्हणजे मालकीचं असणे, spectacles belongs to the nose. So in this way tongue depicted his argument in favor of the nose. Let us see. Then holding the spectacles up to the court. Holding the spectacles, the tongue then holds the spectacles up in the court. आणि जिभेने काय केलं की ते स्पेक्टॅकल्स चष्मा जो आहे तो वर असा तिथे जजला दाखविला, वर पकडला. युअर लॉर्डशिप ऑब्झर्व्स दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल. आणि त्यांनी तो दाखवला, आणि त्यांनी स्ट्रॅडल जी मधली जी गॅप असते ती कशा प्रकारची असते. स्ट्रॅडल मीन्स एक्सटेंडेड अक्रॉस बोथ साइड. त्यानंतर त्या दोन्ही बाजूच्या दांड्या ज्या असतात त्या कशा प्रकारे कानावरती ठेवण्यासाठी असतात. युअर लॉर्डशिप ऑब्झर्व्स दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल. आणि चष्म्याची जी इमेज आहे ती त्यांनी त्यांना दाखवली.
as wide as the reach of the nose is. Reach means an edge. नाकाची जी कडा असते त्या कडेवरती चष्मा कसा ठेवला जातो. इन शॉर्ट, डिझाइन टू सीट क्लोज टू इट. डिझाइन टू सीट क्लोज टू इट. आणि नाकावर चष्मा कसा बसतो हे दाखवलं. जस्ट लाईक अ सॅडल, ज्याप्रमाणे घोड्याच्या पाठीवरती सॅडल टाकलं जाते आणि घोडेस्वार त्याच्यावरती बसतो. इन द सेम वे द स्पेक्टॅकल सिट्स ॲज अ सॅडल. आणि सॅडल सारखंच आपल्या नाकावरती चष्मा ठेवला जातो. अशा प्रकारचा युक्तिवाद टंगनी केलेला, जिभेनी केलेला आहे. अगेन वुड यू युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज. अगेन युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज. इट्स अ केस दॅट हॅज हॅपन्ड अँड मे बी अगेन. So the tongue puts forth the another argument आणि त्यानंतर दुसरी आर्ग्युमेंट इथे जिभेने ठेवलेली आहे. अगेन वुड यू युअर लॉर्डशिप अ मोमेंट सपोज. थोड्या वेळाकरता तुम्ही विचार करा. इट इज द केस दॅट हॅज हॅपन्ड. आणि ही केस कशी झालेली आहे. अँड मे बी अगेन. आणि पुन्हा इथे विचार करा. मे बी अगेन. यू शुड इमॅजिन अगेन. यू शुड थिंक अबाउट इट फॉर अ मोमेंट. आणि थोड्या वेळाकरता तुम्ही याचा विचार करायचा आहे. दॅट, आणि ही महत्वाची गोष्ट आता इथे सांगितलेली आहे. दॅट द विसाज और कॉन्टेनन्स. विसाज और कॉन्टेनन्स मीन्स फेस, चेहरा. हॅड नॉट अ नोज. जर चेहऱ्याला जर नाकच नसती. द विसाज और कॉन्टेनन्स मीन्स द फेस हॅड नॉट अ नोज. इफ द फेस वॉज विदाउट नोज. जर चेहरा नाकाशिवाय जर असता. प्रे वुड, विचार करा. और हू कुड विअर स्पेक्टॅकल्स देन. तर नाकच जर नसतं तर चष्मा कोणी घातला असता. अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. इफ द फेस हॅड नो नोज इन सच केस द टंग आस्क्ड हू वुड विअर द स्पेक्टॅकल्स. हा स्पेक्टॅकल कोणी वापरला असता. अशा प्रकारचा युक्तिवाद करण्यात आलेला होता. ऑन द होल इट अपियर अँड माय आर्ग्युमेंट शोज with a reasoning the court will never condemn. आणि इथे आपला युक्तिवाद केल्यानंतर टंग म्हणते आहे ऑन द होल इट अपियर्स दॅट. म्हणजे असं दिसतं की अँड माय आर्ग्युमेंट शोज. आणि त्यांचा जो युक्तिवाद आहे त्यावरून असं लक्षात येतं की विथ अ रिझनिंग द कोर्ट विल नेव्हर कंडेम. कोर्ट विल नेव्हर कंडेम. अँड कोर्ट विल नॉट कंडेम. व्हॉट नॉट कंडेम. एक्सप्रेस और इट विल नॉट एक्सप्रेस डिसअप्रूवल ऑफ. आणि ते नाकारणार नाही. इट विल नेव्हर कंडेम. सो दॅट द स्पेक्टॅकल्स प्लेनली वेअर मेड फॉर द नोज. अँड स्पेक्टॅकल आर ओनली फॉर द नोज अँड दे आर मेड ओनली फॉर द नोज. आणि स्पेक्टॅकल्स फक्त नाकासाठी बनवले जातात. आणि म्हणून द स्पेक्टॅकल्स प्लेनली वेअर मेड फॉर द नोज. दिस इज द पॉवरफुल आर्ग्युमेंट ऑफ द टंग. अशा प्रकारचा पॉवरफुल आर्ग्युमेंट, युक्तिवाद इथे जिभेच्या वाटे ॲज अ लॉयर, एक वकील म्हणून जीभ आपली बाजू मांडते आहे. अँड द नोज वॉज ॲज प्लेनली इंटेंडेड फॉर देम. आणि ही जी नाक आहे ती नाक फक्त चष्म्यासाठी इथे तयार केलेली आहे. लेट अस सी. नोज वॉज ऑब्वियसली मीन टू पजेस देम. आणि नाकावरतीच चष्मा लावला जातो त्याच्यामुळे तो त्यांच्या मालकीचा आहे. नोज वॉज ॲज प्लेनली इंटेंडेड फॉर देम. आणि म्हणून द स्पेक्टॅकल्स बिलॉंग्स टू द नोज. दिस इज द आर्ग्युमेंट ऑफ द टंग. Then shifting his side as a lawyer knows how. Then the tongue shifts sides and begins to argue in favor of the eyes. आणि त्यानंतर थोडी आपली जागा बदलून त्यांनी टंगनी आपली बाजू जी आहे ती इन फेवर ऑफ द आईज आणि मांडण्याचा प्रयत्न केला. ही प्लीडेड अगेन इन बिहाफ ऑफ द आईज. आणि इथे डोळ्यांच्या बाजूने सुद्धा त्यांनी बाजू मांडली. परंतु काय झालं. बट व्हॉट वेअर हिज आर्ग्युमेंट्स फ्यू पीपल नो. परंतु आर्ग्युमेंट्स काय होती, युक्तिवाद काय होता, तर हे खूपच फ्यू पीपल नो, खूपच कमी लोकांना माहित आहे. म्हणजे माहीत नाहीच. अशा प्रकारे त्यांनी तो युक्तिवाद केलेला होता, जिभेने युक्तिवाद केलेला होता.
For the court did not think they were equally wise. For the court did not think they were equally wise. आणि कोर्टने सुद्धा tongue, when the tongue speaks about the eyes, the court did not think they were equally wise, की he was wise or not, त्याचं ते शहाणपणाचं होतं की नव्हतं हे समजू शकलं नाही. Tongue for the eyes, and even the court did not think they were as logical as the ones made for the nose. आणि ते नाकासाठी आहे की डोळ्यासाठी आहे. There was a lot of confusion आणि एक प्रकारचा त्या ठिकाणी गोंधळ झालेला आहे. So in the last stanza, everything is clear, but it is also ridiculous. एव्हरीथिंग इज क्लिअर, बट सगळ्याच गोष्टी स्पष्ट केलेल्या आहे, परंतु इथे हास्यास्पद सुद्धा एक गोष्ट वाटते की सो हिज लॉर्डशिप डिक्रीड मीन्स गेव द व्हर्डिक्ट, न्याय निवाडा केला, न्याय दिला. सो हिज लॉर्डशिप मीन्स, नाव लॉर्डशिप मीन्स द इयर, आणि कानांनी आता त्यांचा न्याय दिला. सो हिज लॉर्डशिप डिक्रीड विथ अ ग्रेव सॉलेम टोन, ग्रेव सॉलेम अतिशय गंभीर अशा आवाजामध्ये तो निर्णय देण्यात आला. सॉलेम मीन्स फॉर्मल, डिग्निफाईड. ग्रेव सॉलेम टोन, अतिशय उदात्त अशा आवाजामध्ये, सिरियस अशा गंभीर अशा आवाजामध्ये निर्णय देण्यात आला. डिसिसिव्ह अँड क्लिअर, डिसिसिव्ह मीन्स कन्क्लुसिव्ह, निर्णायक. डिसिसिव्ह अँड क्लिअर, अगदी स्पष्ट, विदाउट वन इफ और बट, किंतु परंतु शिवाय. इफ और बट मीन्स किंतु परंतु, विदाउट वन इफ और बट, that whenever the nose put his spectacles on, आणि हा निर्णय आहे, whenever the nose put his spectacles on and the ear delivers the verdict in a serious voice. Tone means voice. What was the verdict? That whenever the nose put his spectacles on, he declares that whenever the nose decide to put on the spectacles, by daylight or candlelight, by daylight दिवसा किंवा रात्री, by daylight or candlelight, eyes should be shut. Eyes should be shut. This is very interesting that whenever the nose decide to put on the spectacles, the eyes cannot use them to see, or the eyes must remain shut. And this was the decision, this was the verdict that is called decreed by the judge, means by the ear. आणि कानांनी अशा प्रकारे शेवटी निर्णय दिला की जेव्हा चष्मा घातला जाईल, whenever the nose put his spectacles, आणि नाक जेव्हा चष्मा घालेल तेव्हा दिवसा किंवा रात्री, डेलाइट और कॅन्डल लाईट, आईज शुड बी शट, आणि डोळे तेव्हा बंद राहिले पाहिजे, आईज शुड रिमेन शट. सो दिस इज अ सटायर, ही विडंबनपर कविता आहे, विडंबन केलेलं आहे. अँड इन धिस पोएम द पोएट डिपिक्ट्स द ह्युमन टेंडेन्सीज, मानवी प्रवृत्तीचे इथे आपल्याला दर्शन होते आहे. आणि मानवी प्रवृत्ती अशाच प्रकारच्या असतात. अँड in most of the cases the people do not get the good decision, or they do not get the right result for their cases. So students, thank you for watching